प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दर्शवेळा अमावस्या जी की मराठवाडा परिसरात मोठ्या हर्षोल्लासात साजरी केली जाते, तर त्याच ह्या धरणी मातेची सध्या पूजा करायला चालू आहे. तर अशा पद्धतीनं ह्या शेतातली वेळामुषा जी ह्या ठिकाणी मांडलेली आहे कोप, ते आता पूजा करायला चालू आहे. आणि नैवेद्य म्हणून या ठिकाणी ही पालक पुरी आहे, ही भात वरण आहे, ही जिलेबी आहे, ही वड्या आहेत, ही खीर आहे, ही आमटी आहे, आणि हे जे आहेत हे दिवे आणि फळमुडके या ठिकाणी केलेले आपल्याला आढळून येत आहेत. तर ही महानैवेद्य आहे ह्या धरणी मातेला ठेवलेला. आणि ह्या शेतामध्ये जे नवीन नाविन्यपूर्ण पीक जे लावलेलं आहे ते आपल्याला आपण ह्या ठिकाणी दाखवणार आहोत. तर बघा, ही नवीन ऊस आहे, नवीन ऊस, कांद्याची पात, त्याचबरोबर हरभरा, मेथी, असे हे नवीन ह्या ठिकाणी ह्या शेतामध्ये पेरणी केलेली आहे. आणि शेत हिरवगार डवलत आहे. तर ह्या शेतामध्ये केळीचं पण झाड आहे, आणि त्याला ह्या केळीचे फणी या ठिकाणी लागलेले आहेत. ही विहीर आहे, ज्या विहिरीमध्ये पाणी मुबलक आहे, म्हणजे सध्या विहिरीमध्ये अर्धी विहीर पाणी ह्या ठिकाणी डबडब करत आहे. मला विहिरीतलं पण पाणी आपण दाखवलं. तर विहिरीच्या जी बाजू आहे साईडची वॉल, तर त्याची या ठिकाणी देवाच्या फोटो बसवलेले आहेत, त्याची पूजा शेतकरी आणि यांच्या अर्धांगिनी या ठिकाणी मिळून पूजा करत आहेत. तर आज येळामुषा आनंदाने ह्या ठिकाणी साजरी करण्यात येत आहे या शेतामध्ये. तर कुटुंबातील भरपूर व्यक्ती या कार्यक्रमाला आलेले आहेत आवर्जून. तर काही महिला आहेत, काही पुरुष आहेत, लहान मुलं आहेत. तर आपण हे शेतकरी आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की आज येळामुषा आहे, कसं वाटतंय? तर हा सण वर्षातून एकदा येतो, अतिशय आनंदाचा आहे. तर सगळे शेतकरी बांधव वर्षातून सगळेजण शेतात येतात येळामुषानिमित्त. तर या शेतामध्ये आता पूजा झालेली आहे. ह्या शेतामध्ये पूजा झाली, आता जेवण करायची पंगत बसन. जेवून आम्ही 4 वाजता गावाकडे जात आहोत. झालं सर. सर्व शेतकरी मित्रांना आणि मैत्रिणींना येळामुषाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. माझे दोस्त आणि मित्रांनो, आज येळामुषा आहे. आंबील पहिला या. मी आमच्या वडिलाच्या शेतात आलेले आहे येळामुषाला, काल आलेले आहे. तरी आमच्या वडिलाची इथली अशी पूजा केलेली आहे. तुमच्याकडे कशी केली आहे ती सांगा आम्हाला पण. आणि ही आमची बारकी बहिणी आहे, ही माझी भाची आहे, ही माझी आई आहे, ही पण माझी भाचीच आहे, ही मोठी वहिनी आहे, ही बारका भाऊ आहे, ही भाचा आहे, ही आमचे मिस्टर आहेत, ही मोठा मुलगा आहे माझा. फेसबुकला टाकू. वेळामुषाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. या जेवायला. कसं झालंय? एक नंबर, एकदम सुंदर, एकदम छान, एकदम टेस्टी. मोना, जेवण कसं झालंय? जेवण चांगलं झालंय, पण ह्याला मीठ नव्हतं, मीठ राहिलं होतं घरी, तर मिठाला आणायला तास लावला, तर जेवण होत आले. स्वयंपाक कसा झाला? क्वालिटी कशी स्वयंपाकाची? झाला चांगला. धन्यवाद.